नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे दोडक्याची भाजी। त्यासाठी मी इथे एक दोडका घेतलेला आहे आणि त्याच्या वरच्या ज्या साली आहेत त्या मी काढून घेणार आहे। तुम्ही प्लेन सुरीच्या मदतीने किंवा सोलणाऱ्या चाकूच्या मदतीने सुद्धा हे ज्या साली आहेत दोडक्याच्या बाहेरच्या त्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। आता इथे दोडका जो आहे तो माझा सोलून झालेला आहे। मी वरचा जो देठ होता तो काढून घेतला आणि त्यानंतर इथे मी कट्स करून घेतलेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता एक उभा आणि आडवा असा मी दोडक्यावरती कट करून घेतलेला आहे, म्हणजे मसाला जो आहे तो मी आतमध्ये स्टफ करणार आहे। आता इथे दोडका चिरून झालाय। आता आतमध्ये स्टफ करण्यासाठी मसाला इथे मी कांदा, लसूण आणि खोबरं याचं जे वाटण आहे ते वापरते। ह्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे। आता ह्यामध्ये मी इथे शेंगदाण्याचं कूट घालते। 3 ते 4 चमचे इथे शेंगदाण्याचं कूट वापरले। शेंगदाणे भाजून त्याची मिक्सरमध्ये पावडर करून घेतली आहे। त्यानंतर लाल तिखट, हळद घालते इथे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। सर्व मसाले व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे मी इथे मी लाल तिखट आणि हळद आणि मिठाचं प्रमाण पूर्ण भाजीला जेवढं लागणार आहे तेवढं वापरलेलं आहे, कारण वरतून पुन्हा मसाले मी घालणार नाही आहे। त्यामुळे आता इथे व्यवस्थित सर्व मसाले जे आहेत ते व्यवस्थित एकजीव होईपर्यंत छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मी हा मसाला दोडक्यामध्ये भरून घेणार आहे। जर तुम्हाला भरून नसेल बनवायचा तर दोडका तुम्ही चिरून वापरलात तरी सुद्धा चालेल। आता इथे मसाला व्यवस्थित एकजीव करून झालेला आहे। आता मी दोडक्यामध्ये मसाला भरायला घेणार आहे। दोडका चिरल्याच्या नंतर मी पाण्यामध्ये ठेवला होता, म्हणजेच काळा पडू नये म्हणून मी इथे पाण्यामध्ये ठेवला होता त्याला। तर आता एक एक करून मी दोडक्यामध्ये मसाला जो आहे तो भरून घेणार आहे। हलकासा ओपन करून मी ह्यामध्ये मसाला भरून घेणार आहे। पूर्ण ओपन नाही करणार, नाही तर मग तो तुटून जाईल, म्हणून मी हलकासा ओपन करून आतमध्ये बोटांच्या सहाय्याने आतपर्यंत असा मसाला भरून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता आता इथे मी एक दोडका जो आहे तो व्यवस्थित स्टफ करून घेतलेला आहे। अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा सर्व दोडके मसाला भरून घेणार आहे। आता इथे माझे सर्व दोडके जे आहेत ते भरून तयार झालेले आहेत। आता आपण फोडणीसाठी तयारी करूयात। त्यासाठी मी कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी 2 चमचे तेल घालणार आहे आणि तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचे। तेल गरम झाल्याच्या नंतर मी इथे 3 ते 4 पाकळ्या लसणाच्या ठेचून घातल्यात। त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालते आणि थोडंसं जिरं घालायचं आहे। त्यानंतर मी इथे अर्धा कांदा आहे तो चिरून घातलेला आहे, अगदीच बारीक चिरलेला नाही आहे। मीडियम साईजमध्ये मी इथे कांदा चिरून घातलाय, हलकासा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये मी एक टोमॅटो बारीक चिरून घालते। कांदा आणि टोमॅटो सुद्धा हलकासा आपल्याला परतून घ्यायचा आहे। गॅसचा फ्लेम लो ठेवून आपल्याला करायचं आहे, नाहीतर आपली फोडणी जी आहे ती करपून जाईल। त्यानंतर इथे मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घालते। ह्याने आपल्या भाजीला छान असा रंग सुद्धा येईल। गॅसचा फ्लेम अगदीच लो ठेवायचा आहे। त्यानंतर इथे मी आपण जे भरलेले दोडके आहेत ते एक एक करून इथे मी घालणार आहे। त्यानंतर मी इथे पाणी घालणार आहे। आता जे पाणी मी घालते ते मी मसाला वापरताना भांड्यामध्ये घातलं होतं, तुम्ही इथे नॉर्मल पाण्याचा वापर केला तरी सुद्धा चालेल। आता मी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते। त्यानंतर आता इथे आपण जो मसाला भरून उरलेला आहे तो मसाला मी वरतून घालते। एक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। जर नसेल उरला तरी चालेल, पण थोडासा उरला असेल तर तो वरतून घाला आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एक 5 मिनिटांसाठी छान उकळी काढून घ्यायची आहे।
त्यानंतर त्यामध्ये वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर वरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि झाकणावर पाणी घालून एक 5 मिनिटासाठी आपण शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटानंतर आता तुम्ही पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे। आता ह्यामध्ये पुन्हा मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि पुन्हा छान शिजवून घेणार आहे। पुन्हा एक 10 मिनिटांसाठी दोडका शिजेपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। इथे मी थोडंसं पाणी घालते। आता तुम्ही पाहू शकता खूप छान अशी उकळी आलेली आहे। आता ह्यामध्ये मी उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालते। जर तुम्ही बटाटा कच्चा वापरत असाल तर सुरुवातीलाच घाला आणि बटाटा छान शिजेपर्यंत आपल्याला शिजू द्यायचा आहे। तर आता इथे दोडका जो आहे तो सुद्धा व्यवस्थित असा शिजलाय। ते 5 मिनिटांसाठी पुन्हा एक छान उकळी काढून घेणार आहे आणि त्यानंतर भरलेल्या दोडक्याची भाजी इथे बनून तयार होईल। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। गरमागरम भरलेल्या दोडक्याची भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा अगदी भातावर घालून सुद्धा खाऊ शकता। रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा।